दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पदाची शपथ दिली आहे। शनिवारी संध्याकाळी लोकभवन इथं हा कार्यक्रम पार पडला। शपथविधीला येताना समर्थकांनी फुले आणि पुष्पगुच्छ घेऊन येऊ नये अशा सूचना देण्यात आल्या होत्या। हा शपथविधीचा कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने पार पडला। मागील 24 तासांमध्ये अनेक घडामोडी घडल्या। शुक्रवारी सकाळी अजित पवार यांच्या अस्थी विसर्जित केल्या आणि त्यानंतर सर्व नेते एकत्र जमले होते। सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या बैठकीत त्यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात यावं असा प्रस्ताव मांडला आणि तो फडणवीस यांनी मान्य केला। शनिवारी दुपारी विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली। या भेटीनंतर राष्ट्रवादी पक्षाचे नेते मुख्यमंत्र्यांकडे पोहोचले। या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या निवडीचं पत्र मिळालं। त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता शपथविधी पार पडला। या कार्यक्रमाला शरद पवार हे अनुपस्थित होते। अजित पवारांप्रमाणे सुनेत्रा या खंबीर आहेत। मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।